महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी सेवाविरोधात राज्य सरकारनं आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई सुरू केली आहे. राज्यातील ओला, उबर आणि रॅपिडो या नामांकित कंपन्यांची मोबाईल ॲप्स गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून त्वरित हटवण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाने दिले आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाच्या या कारवाईमुळे सध्या डिजिटल वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र अशा प्रकारचा निर्णय हा कशामुळे घेण्यात आला हा सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. वारंवार देण्यात आलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं, राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे उल्लंघन करणं आणि प्रवाशांच्या सुरक्षेची तडजोड करणं या कारणामुळे राज्य सरकारनं ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या विरोधात हे कडक पाऊल उचललं आहे. महाराष्ट्र सायबर विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडून 15 मे रोजी गुगल आणि ॲपल कंपन्यांना अधिकृत नोटीस पाठवण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील कलम 79/3 ब चा वापर करून या कंपन्यांना उबर, ओला आणि रॅपिडो यांना ब्लॉक करण्याचे आणि त्यांचा ॲक्सेस बंद करण्याचे थेट निर्देश देण्यात आले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 12 मे रोजी सायबर विभागाला एक पत्र लिहून बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सायबर विभागाने अवघ्या 3 दिवसात ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान गुगल आणि ॲपलला पाठवलेल्या नोटीसमध्ये सायबर विभागाने असे स्पष्ट लिहिले आहे की ॲपद्वारे चालवण्यात येणारी बाईक आणि टॅक्सी सेवा पूर्णतः बेकायदेशीर असून सध्याच्या कायदेशीर चौकटीत बसत नाही. परिवहन विभागाची कोणतीही वैध परवानगी, सरकारची मंजुरी आणि कोणत्याही मोटार वाहन कायद्याचं पालन न करता प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांच्या, विशेष महिलांच्या सुरक्षेची या ॲपमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चालकाची पडताळणी, विमा कवच आणि आपत्कालीन व्यवस्था अत्यंत हलगर्जीपणाचं असल्याचं देखील या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. नुकत्याच एका घटनेत एका महिलेचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं होतं. या प्रकरणी फौजदारी गुन्हा देखील दाखल झाला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे अनेक तक्रारी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्याचंही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. कायदा आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेचं पालन गुगल आणि ॲपल यांनी केलं नसल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशारा देखील या नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या अगोदरच परिवहन मंत्र्यांनी देखील अशा बेकायदेशीर टॅक्सीवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ब्युरो रिपोर्ट, महासागर न्यूज. ओला, उबेर, रैपिडो जैसी संस्थाएं इलीगल तरीके से टू व्हीलर और बाइक टैक्सी के माध्यम से लोगों को हैरान परेशान करते थे. बहुत सारे महिलाओं की कंप्लेंट आ चुकी थी. बहुत सारे लोगों को लूटने की शिकायत FIR के माध्यम